श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 2 एप्रिल 2026 वार गुरुवार या दिवशी आहे हनुमान जन्मोत्सव. का तर प्रभू श्री रामाने हनुमानांना वरदान दिले आहे की तुम्ही या कलियुगात चिरंजीवी असाल. म्हणून आजही हनुमान हे चिरंजीवी आहे. आपल्या देवघरामध्ये हनुमानची मूर्ती किंवा फोटो नाही ठेवू शकत, कारण ते ब्रह्मचारी आहेत. परंतु ज्यांचे घर हे दक्षिणमुखी आहे त्यांनी पंचमुखी हनुमानाचा फोटो हा चौकटीच्या वरती मेन दरवाजाच्या आतमध्ये येतो तिथे वरच्या साईडला पंचमुखी हनुमानाचा फोटो लावावा. आपण घरात हनुमान जन्मोत्सव घरात नाही करू शकत, परंतु तुम्ही सेवा नक्की करू शकता. आता 2 तारखेला आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत, ते तुम्ही करू शकतात. खरं तर शुभ दिनी एखादे कार्य व उपाय केले तर त्याचे फळ नक्कीच मिळते. तर आपल्याला सर्वात पहिले 4 चाणक्या म्हणजेच ते पोळ्याचे छोटे छोटे दामटे बनवायचे आहे. त्या चाणक्यांना तूप लावायचे आहे. तेल न लावता तूप लावायचे आहे व ते कुस्करायचे, म्हणजेच असे चुरायचे आहे बारीक बारीक. आपण जसं लहानपणी काला वगैरे करायचो तसा काला करायचा आहे. त्याचा लाडू बनवून हनुमानाच्या मंदिरात नेऊन ठेवायचा आहे. हा एक उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण करू शकता हा उपाय, आणि तो कुस्करलेला लाडू आहे तो तिथे मंदिरामध्ये जाऊन ठेवायचा आहे. तर काय होते तर आपल्या अडचणी दूर होतात. आता ज्या घरामध्ये हनुमान रायांची उपासना केली जाते, स्तोत्र मंत्र मारुती स्तोत्र हनुमान चालिसाचे पठण केले जाते, रामरक्षाचे पठण केले जाते, तर तिथे भूत प्रेत पिशाच यांचा कधीही या घरात प्रवेश करत नाही. आपल्याला 2 तारखेला न चुकता चमेलीचे तेल व रोटीच्या फुलांची माळ तुम्हाला मारुती मंदिरात घेऊन जायची आहेत. त्याचबरोबर थोडे केशर व 11 अख्खे काळे उडीद हे सर्व एकत्रित घेऊन जाऊन मारुती रायांच्या चरणावर अर्पण करायचे आहेत. आपले अडलेले काम, एखादे संकट आहे ज्यातून तुम्हाला मार्ग मिळत नाही, काय करावे तर कळत नाही, अशा वेळी तुम्ही मारुती रायांची आराधना करावी, त्यांना विनंती करावी, या सर्व संकटातून मला बाहेर काढा. तिसरा उपाय असा आहे की थोडी मुठभर हरभरा डाळ उडीद घेऊन जायचे आहे व मारुती रायांच्या चरणावर अर्पण करावे व आपली मनोकामना व्यक्त करावी, तुमच्या इच्छा व्यक्त करावी, अडचण काय आहे ते, आणि दर्शन घेऊन परत आपल्या घरी यावे. ते सामान सर्व मंदिरामध्येच ठेवायचे आहे. तुम्हाला असे वाटेल की ते परत घेऊन यायचे आहे, तर तसे नाही, ते परत घेऊन यायचे नाही आहेत. त्याचबरोबर या दिवशी आपण अन्नदान वस्त्रदान करावे. सर्वात श्रेष्ठ काय असेल तर दान आहे. या दिवशी जेवढे होईल तेवढे नारंगी रंगाचे दान करावे. लाडू कपडे जे वाटेल ते दान करावे. देवाने आपल्याला दान देण्यासाठीच बनवलेले आहे, घेण्यासाठी नाही. आपण खूप श्रीमंत नाही, परंतु दानधर्म करू शकतो एवढे तर आहोत आपण. आता सेवा, जसे माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे, त्याचप्रमाणे मारुती रायांना देखील प्रभू रामांची सेवा प्रिय आहे. म्हणून मारुती स्तोत्र म्हणायच्या अगोदर रामरक्षा म्हणायची असते व नंतर मारुती स्तोत्र म्हणावे, तेव्हाच प्रभू रामांची सेवा पूर्ण होते. मारुती रायांची सेवा करण्याच्या अगोदर रामरक्षा म्हणायची असते, म्हणजेच श्री मारुती रायांची सेवा पूर्ण होते. तुम्हाला या दिवशी 7 वेळा श्री रामरक्षाचे पठण करायचे आहेत. 7 वेळा रामरक्षा झाली तर 7 वेळा हनुमान चालिसाचे पण पठण करावे. तुम्ही किती पण वेळा म्हणा, 1, 7, 11 वेळा, पण प्रयत्न करा रामरक्षा 7 वेळा म्हणायचा प्रयत्न करा. 7 वेळा मारुती स्तोत्र, 7 वेळा हनुमान चालिसा याचे पठण करावे. ही सेवा चुकू नका. दिवसभरामध्ये कधी पण करू शकता. हनुमान रायाला प्रसन्न करण्याचा खूप सोपा उपाय म्हणजेच राम नामाचा जप करणे. जिथे राम कथा असते तिथे हनुमान अदृश्य रूपात उपस्थित असतात, अशी श्रद्धा आहे. जर कुठे तुम्हाला असे वाटले की हा बाबा मला खूप नाही सॉरी जर कुठे वानर दिसले तर या दिवशी केळी चणे द्यावेत, खूप शुभ आहे. हनुमान फक्त शक्तीचे दैवत नाही, तर ते सेवा व भक्तीचे पण प्रतीक आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. 2 एप्रिल रोजी हा दिवस आहे. या दिवशी गुरुवार असणार आहे. या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्म झाला होता. या दिवशी रामनामाचा जप करावा, हनुमान चालिसाचे पठण करावे, रुईचे फुले तेल अर्पण करावे व तुम्हाला सांगितलेल्या 4 चाणक्या बनवायच्या आहेत, आणि त्याचा बारीक कूस करून तुपामध्ये
तूप टाकून त्याचा एक लाडू बनवायचा आहे, तो मारुती रायाजवळ ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे उडीदाचा डाळीचा जेही मी 2-3 उपाय सांगितले आहेत ते तुम्ही न चुकता अ, हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे. आणि तेल पण हनुमान च्या चरणावर तिथे त्या दिवशी तुम्ही अर्पण करायचे आहे. जेवढं होईल तुमच्याकडून तेवढे अन्नदान करा. कोणी सांगितलंय म्हणून करू नका. मनोभावे ही सेवा करा. बरोबर तुम्हाला याचे फळ भेटणार म्हणजे भेटणार. म्हणून गरजू व्यक्तींनाच तुम्ही अन्नदान, वस्त्रदान, तुम्हाला जे दान द्यायचे आहे ते नक्की करा. व अ, अशा प्रकारे तुम्हाला मी जी माहिती सांगितली आहे ती तुम्ही ऐकले आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि न चुकता बेल आयकॉन बटन प्रेस करा. श्री स्वामी समर्थ कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.